टीव्ही सत्यमेव व्रतम। भगिनीचे स्वागत। मी केशव दुबे, राष्ट्रवादी पक्षाचा शहर अध्यक्ष। आज आम्ही जिल्हाध्यक्ष श्री बीडी बांगर जिल्ह्यातील काही समस्याबद्दल व शहरातील काही जे विविध प्रकारचे मुद्दे आहेत ते आपल्यासमोर मांडणार आहेत। त्याबद्दल आज प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे आणि आपणास पण विनंती आहे की शहरासंबंधी जिल्ह्यासंबंधी जे काही आपले प्रश्न असतील त्यांची उत्तरं देतील। तर आता मी बीडी भाऊंना विनंती करतो की त्यांनी टीसीला सुरुवात करावी। दादा मागचा फॅन बंद करायचा म्हणजे आवाज जरा साऊंड नमस्कार, मी बीडी बांगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने तमाम पत्रकार बांधवांचे, प्रिंट मीडिया असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, साप्ताहिक असतील, दैनिक असतील, यांचं सर्वांचं आजच्या या पत्रकार परिषदेत हार्दिक स्वागत। पत्रकार परिषद ही राजकीय जीवनात काम करताना आम्ही काम केलेलं, लोकांच्या अडचणी याच्याबद्दल पत्रकारांसमोर जावं लागतं, कारण आपलंच एक असं माध्यम आहे की ती सत्याची बाजू असेल, सत्याचा कस असेल, तो लावण्याचा, दाखवण्याचा आणि लिहिण्याची जर ताकद कोणात असेल तर जो चौथा स्तंभ आहे पत्रकारिता। आज या माझ्या तमाम पत्रकार बांधवांना मला सांगायचं आहे, हिंगोली जिल्ह्यात जी काही गेल्या काळात अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टी संदर्भात सन्माननीय अजितदादा असतील, कृषी मंत्री धनंजय मुंडे असतील, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, अनिल भाईदास पाटील मदत व पुनर्वसन मंत्री असतील, अतिवृष्टीत हिंगोली जिल्ह्याचे अतोनात नुकसान झालंय। मग शेतकरी असतील, व्यापारी असतील, बाकी लोकांना कशी मदत करता येईल, शासनाच्या ज्या काही मदत पुनर्वसन असेल किंवा आणखी सहाय्यता निधी असेल हा देण्याचा प्रयत्न कसा करता येईल, त्यासाठी संबंधित यंत्रणेला पत्रव्यवहार केलाय, मागणी केली, या सगळ्या गोष्टी केल्यात। दुसरा विषय असा आहे, सोमवारी अनिल भाईदास पाटील मदत पुनर्वसन मंत्री हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। त्यांचा अधिकृत दौरा आपल्यापर्यंत पोहोचेल। आमच्याकडे काही सूचना अशा आलेल्या आहेत म्हणून तो दौरा नक्कीच मानला जाईल। त्यांचा दौरा नांदेड, नांदेडहून वसमतला उपविभागीय अधिकारी कार्यालयात जिल्ह्याची पूर्ण यंत्रणेची बैठक असेल। तत्पूर्वी किंवा तदनंतर आम्ही ज्या ठिकाणी अतिशय नुकसान झालं त्या 2 ठिकाणी मंत्री महोदय पाहणीचा दौरा करतील। तिसरा विषय, जो खरबी अंडरग्राउंड बांधारा आहे, ज्या गोदावरी खोरे विकास पाटबंधारे महामंडळ संभाजीनगर यांनी जी काढलेली निविदा आहे ती निविदा रद्द करण्यासाठी जी काही शासकीय प्रक्रिया लागते त्या प्रक्रियेला आम्ही पत्रव्यवहार केलाय। तो पत्रव्यवहार आम्ही करणार आहोत। बाकीच्या गोष्टीला त्या विषयात जर उद्या तर मोर्चाच आहे, सिंचन संघर्ष समितीने काढलाय, त्या मोर्चामध्ये माझा पक्ष हा हिरिरीने आणि पूर्ण याच्याशी सहभागी राहील, कारण तो विषय माझ्या हिंगोली शहराशी, जिल्ह्यातील ज्या पाण्याच्या पातळी संदर्भात आहे। असं कुठेही काही एखादा दुसरा जिल्हा जर माझ्या जिल्ह्यावर अन्याय करत असेल तो आम्ही सहन करणार नाही। यामध्ये मी सांगू इच्छितो, बोलण्यापेक्षा माणसाची कृती काम करत असते, त्यामुळे माझा पक्ष असेल, मी असेल, त्या बांधाऱ्या संबंधात आम्ही कृती त्याची चालू केली आहे आणि त्या संदर्भात ज्या विभागाला पत्रव्यवहार करायचा असेल, तक्रारी करायची असेल, योग्य वेळ आली तर त्या संदर्भात जर मी माझे जी काही लीगल ऍडवाइस टीम आहे त्या लीगल ऍडवाइस टीमला चर्चा करून कोर्टात जर जाण्याचं काम पडलं तर राष्ट्रवादी पक्ष किंवा जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी कोर्टात पण जाण्याची तयारी ठेवणार आहे। त्यानंतर सोमवारचा मोर्चाचं झालं, उद्याच्या गुरुवारी वसमत येथे अल्पसंख्याक मेळावा आहे।
आमचे अल्पसंख्याकचे नेते इद्रिसभाई नाईकवाडी प्रदेशाध्यक्ष हे वसमतला येणार आहेत. त्या ठिकाणी अल्पसंख्याकांचा मेळावा होणार आहे. मित्रांनो, आपल्या पाठीमागे जो बॅनर लागलाय, सगळ्यांना प्रश्न पडलाय. सगळ्यांनी मला ऑफलाईन मध्ये खासगीमध्ये विचारलंय की बुवा तो जो टक्केवारीचं चिन्ह दिसते आणि त्याच्या समोर रिकामी जागा दिसते, त्याचं मी आज एवढाच खुलासा करेन की आज ही जी माझी पत्रकार परिषद आहे ही त्या बाबतीतलं टीजर आहे. टीजर हे येणाऱ्या जी त्याची व्याख्याता असते किंवा त्याचं स्वरूप असतं ते दाखवण्याचं असतं. मित्रांनो, या संदर्भात मी तुम्हाला वेळोवेळी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करेन. आपण तो जो चिन्ह ते जे तुम्हाला बॅनर दिसलोय त्यावर आता तुम्ही फक्त तुमचे तर्क वितर्क तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही तुमच्या याने लावा. मात्र मी तुम्हाला एक सांगतो, त्यामध्ये पूर्ण प्रक्रिया पूर्ण कागदांशी तुम्हाला दिल्याशिवाय, कारण माझी काम करण्याची शैली जी आहे, कुठल्याही आपण ज्या वेळेस आपल्या वाणीतून बोलतो तर त्या वाणीचा एक आपल्याकडे कागदी पुरावा असला पाहिजे आणि पुराव्यानेशी बोललं पाहिजे. मित्रांनो, हे तर विषय झाला. मात्र सगळ्यात महत्वाचा विषय एक असा आहे, ही पत्रकार परिषद या विषयासाठी घेतली आणि त्यात हा पण विषय आहे. माझ्या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून आमचे अलायन्सचे अब्दुल सत्तार नबी साहेब हे आमचे पालकमंत्री आहेत. त्यांचे आणि आमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मात्र या जिव्हाळ्याच्या संबंधात अधिकारी किंवा त्यांचे कोणी पडवे ज्या पद्धतीनं माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जो निधी द्यायचा होता, हा विषय सार्वजनिक स्वरूपाचा नाहीये. मात्र सार्वजनिक स्वरूपाचा किंवा लोकांमध्ये जाण्याचं त्याचं कारण एकमेव असं आहे की मला राष्ट्रवादी म्हणून ज्या पद्धतीनं शिक्षण विभाग असेल, समाज कल्याण आयुक्त जिल्हा परिषद असेल, कार्यकारी अधिकारी बांधकाम जिल्हा परिषद असेल, त्यानंतर उपमुख्य कार्यकारी महिला बालविकास असेल व नगरपालिका असेल व अन्य विषयात ज्या पद्धतीने मंत्री महोदयांनी सर्व अधिकाऱ्यांना आपल्या अग्रोषित केलेल्या, अग्रोषित हा शब्द मी तुमच्यासाठी याच्यासाठी वाटतोय की आपण त्याला एंडोर्समेंट म्हणतोय इंग्रजीमध्ये. मित्रांनो, हे अग्रोषित केलेले पत्र जवळपास 27/6 त्याच्या अगोदरचे आहेत. 6वा महिना झाला, 7वा महिना झाला, 8वा महिना झाला, 9वा महिना झाल्याच्या नंतर पोट दुखायला लागतं. कृपया आमचं पोट काही दुखत नाही. मात्र माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर ज्या प्रकारे अन्याय केला जातो, तो अन्याय मी राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून कधीही सहन करणार नाही. मी लेच्या पेच्याचा कार्यकर्ता नाहीये. मी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा त्यांच्या शैलीतला कार्यकर्ता आहे. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, मला ज्या पद्धतीने माझ्या माजी नगरसेवकाला मी आझम कॉलनीमध्ये जो जिल्हा नियोजनकडून निधी मंजूर झाला होता, त्या जिल्हा नियोजन मंजुराचं पत्र, त्यानंतर माझे जिव्हाळ्याचे असलेले पालकमंत्री सत्तार साहेबांचं एंडोर्समेंट केलेलं पत्र
त्यानंतर नगर विकास विभागाकडनं संबंधित यंत्रणेने सूचना केल्याचं पत्र, त्यानंतर हिंगोली नगर परिषदने दिनांक 29/7 जी वर्क ऑर्डर आहे, ज्याला आपण मराठीमध्ये कार्य आरंभ आदेश असं संबोधतो, हा कार्य आरंभ आदेश 29/7, 29/8 आणि उद्याची 29/9 असे 3 महिने होतात. मला कळायला काही मार्ग नाहीये की ज्या पद्धतीने त्या कामाचं वर्क ऑर्डर झालंय, वर्क ऑर्डर झाल्याच्या नंतर कुठली यंत्रणा, जी अदृश्य यंत्रणा अशी कुठली आहे की ते काम आणखीनही त्या जागेवर चालू झालं नाहीये. हा विषय पत्रकार परिषदेमध्ये घेण्याचं मुख्य कारण म्हणजे जे 2 रस्ते आहेत, हिंगोली नगर परिषद अंतर्गत येणारा कोसळत रोड ते NAFE उर्दू स्कूल, माझ्या शब्दाकडे आपण आवर्जून लक्ष द्यावं. त्याच्यानंतर बागवान फंक्शन हॉल ते मोहम्मदिया इंग्लिश स्कूल, या दोन्ही शाळेमध्ये जवळपास 1100 ते 1200 माझ्या अल्पसंख्याक बांधवांची मुलं शिक्षण घेतात. त्यांना त्या शाळेत जाण्यासाठी किती कसरत करावी लागते असे माझ्याकडे व्हिडिओ आहेत, ते मी तुम्हाला दाखवेन. त्यानंतर तिथे माझ्या अल्पसंख्याक बांधवांचे लग्न समारंभांचे 2 हॉल आहेत. तिथं हा रस्ता किती आवश्यक आहे त्याच्यासाठी या याच्यात जवळपास तिथल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी महोदयांना 1/8 ला आपल्या सह्याचं एक निवेदन दिलंय. त्याच्यात काय काय नमूद आहे हा विषय मी अजितदादांकडे नेणार आहे. त्यानंतर नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पण दिलेलं आहे आणि संबंधित शाळेनं पण हे जनसामान्याची भावना बघता त्यामध्ये नगर परिषदच्या मुख्य अधिकाऱ्यांना कोणी दमदाटी करते का? दमदाटी करत असाल तर त्यांच्या मोबाईलची चौकशी व्हावी. त्यानंतर RD कयाल कंत्राटदार, या कंत्राटदारांनी ते काम मंजूर झालेलं आहे. त्या कंत्राटदारांनी मला एक माझ्यापर्यंत इन्फॉर्मेशन अशी आहे की त्यांनी नगरपालिकेला असं लिहून दिलंय की बा माझ्याकडे सध्या पैसे नाही आहेत, पैसे नसल्यामुळे मी सध्या हे काम चालू करत नाहीये असं म्हणून अशाचं पत्रक गेलंय. ते माझ्याकडे येणार आहे. मी तशी मागणी केलेली आहे. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, संबंधित कंत्राटदाराकडे जर पैसे नसतील तर नगरपालिकेने त्यांना नोटीस दिली आहे का? आणि संबंधित कंत्राटदाराकडे त्या तारखेपासून मित्रांनो, त्या तारखेपासून त्याच्या खात्यामध्ये जे काम 1,15,25,000 रुपयाचा आहे, याच्यापेक्षा जर कितीतरी पटीची जर रक्कम त्या कंत्राटदाराच्या खात्यात निघली तर नक्कीच हे कुठेतरी प्रश्नार्थक चिन्ह निर्माण करणारी बाब आहे. आणि 420चं काम जे असतं, आपण त्याला 420 जो म्हणतो, असा तर विषय नाहीये ना. पालकमंत्री महोदयापर्यंत ह्या काही बाबी माहीत नाहीत. त्यांची जी काही बडवे असतील, मग ते कोण असतील, काय असतील, त्याचे पुरावे असतील, ह्या सर्व बाबी येणाऱ्या काळात आपल्या समोर येतील. त्या बाबी सन्माननीय अजितदादांसमोर जातील. त्या बाबी जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्यापर्यंत जातील. आपल्या माध्यमातून मी सांगेन, जिल्हा नियोजनचं जे काही 24-25चं वाटप होतं
त्या वाटप संदर्भात माझा राष्ट्रवादीचा अलायन्स म्हणून जो माझा अधिकार आहे तो मी त्यांना त्या अधिकारात मागत नाहीये. कालच बुद्धीच्या देवताची स्थापना झाली, गणेशाची स्थापना झाल्याच्या नंतर नक्कीच मोदक म्हणून प्रसाद असतो. प्रसाद हा दिला जातो, घेतला जातो. आपण सगळे सुज्ञ आहात. माझी एक विनंती आहे, माझ्या राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यावर जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल जिल्ह्यात, तर तो मी कदापि सहन करणार नाही. आम्ही फुले शाहू आंबेडकर या विचाराची देण घेऊन सामाजिक काम करतो. जिल्ह्यात मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून, माझ्या मीडियाच्या माध्यमातून अधिकारी वर्गाला सांगेल, या समोर जर माझ्या राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला त्रास देण्याचा जर प्रयत्न केला तर जसा त्रास दिला जाईल त्याच भाषेत त्या अधिकाऱ्याला किंवा संबंधित विभागाला किंवा अन्य रचनेला उत्तर दिले जाईल. मित्रांनो, माझ्या कार्यकर्त्याच्या कामात कोणी अडचण आणू नये आणि कोणाला जर अडचण आणायचीच असेल किंवा पिढी भांगर किंवा राष्ट्रवादी पक्ष म्हणून कोणाच्या पोटात दुखत असेल तर नक्कीच माझी विनंती आहे, माझ्या कार्यकर्त्याच्या कामात माझ्या कार्यकर्त्याला अडचण देऊ नका. ज्याला कोणाला पोटसूळ सुटलंय त्यांनी माझ्या निवडणुकीत किंवा माझ्या कामात त्यांनी त्याची आजमावी, त्याच्यात मी समर्थ आहे. ज्यावेळेस अजितदादांचे आम्ही विचार घेऊन चालतो त्यावेळेस आमचा पक्ष हा लोकांसाठी काम करणारा आहे, सर्वसामान्यांसाठी काम करणारा आहे. आणि अशा वेळेस जर लोकांना काही त्रास होत असेल तर राष्ट्रवादी पक्ष हा त्या लोकांच्या पाठीशी तर आहेच आहे, मात्र माझ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मित्रांनो, आपण ही जी परिस्थिती बघितली आतापर्यंत, या विषयात या सगळ्या बाबी मी आपल्या समोर आणल्या आहेत. आपल्याला कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील किंवा आपल्या माध्यमातून काही जर बाबी सोडवायच्या असतील तर नक्कीच त्या मला विचाराव्यात. मी नम्र विनंती करेल पूर्ण विभागांना, ज्या पद्धतीनं जसं की जिल्हा नियोजनमध्ये माझी जवळपास 9 विभागाची कामे अद्याप मंजूर झालेली नाहीये, मात्र सध्या जिल्हा नियोजनमध्ये मी कलेक्टर महोदयांना एक पत्र लिहिलंय की आतापर्यंत जिल्हा नियोजन समितीला आपल्याकडे आलेले पत्र, त्या पत्रावाईज विभागणी झालेले, सॉर्टिंग झालेले, संबंधित कार्यालयाला गेलेले पत्र आणि संबंधित कार्यालयाने कुठल्या कुठल्या प्रतिनिधींना कुठली कामं दिली याचं पूर्ण सॉर्टिंग, याचं पूर्ण अनालिसिस घेऊन मी सन्माननीय अजितदादांसमोर देणार आहे आणि दादाला सांगणार आहे, आपण अलायन्स मध्ये आहोत. अलायन्स मध्ये मान्य आहे, कोण मोठा भाऊ कोण छोटा भाऊ हा राज्याचा जरी प्रश्न असला तरी तसा तो जिल्ह्यात येत असतो, मात्र त्या भावाचा हिस्सा त्याच्या भावाला गेला पाहिजे. आणि भावाला जर हिस्सा गेला नसला तर आपण समाजात जी काही प्रकरणे बघतो त्यावेळेस जर एखादा भाऊ ताकदवान असेल तर दुसरा भाऊ हा नक्कीच ताकदीने नाही झाला तर कोर्टात जाऊन त्याचा हिस्सा घेतो. मी माझ्या कार्यकर्त्यासाठी, माझ्या कार्यकर्त्याच्या कामासाठी मला जिथं जायचं काम पडेल मी तिथं जायला तयार आहे. त्यामुळं आपण या पत्रकार परिषदेला उपस्थित झालात
मी सर्वांचे आभार मानतो आणि माझी इतर जी पत्रकार परिषद आहे ती पत्रकार परिषदेला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. तुम्ही आता म्हणाले की खडकी प्रकरणामध्ये मी उपोषण करीन, आंदोलन करीन आणि कोर्टामध्ये पण जाईल.